विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी इंग्रजीमधील 2.1 मिनी अँड विनी अ ललबाय पॉइंटर्स आज आपण सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी मिनी अँड विनी हे एक अंगाई गीत आहे. लहान मुलांना झोपवण्यासाठी जे आपण अंगाई गीत गातो त्यालाच इंग्रजीमध्ये ललबाय असं म्हणतात. तशा प्रकारचे हे गीत आहे. तर याचे जे पॉइंटर्स आहेत त्यातील क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपण आता पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 1 आहे, लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट. इथे आपल्याला कविता अगदी मनापासून अभ्यास करा आणि ती पाठ करा, गा अशा अर्थाचा हा पहिला प्रश्न आहे. हा प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रश्न आहे. यानंतर क्वेश्चन 2 आहे, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील यमक जुळणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. साधारणतः इंग्रजीच्या प्रत्येक कवितेमध्ये हा प्रश्न असतो, यमक जुळणारे शब्द शोधा. तर यातील यमक जुळणारे शब्द आपण इथे लिहिलेले आहेत. शेल, वेल, विदाउट, अबाउट, सून, मून, शेल, टेल आणि क्रॉफ्ट, अलॉफ्ट हे यमक जुळणारे शब्द आपण इथे जोड्या करून लिहिलेले आहेत. यानंतर क्वेश्चन 3 आहे, फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. कवितेतून पुढील शब्द लिहा. त्या शब्दांचं वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे. पहिला आहे वर्ड्स दॅट बिगिन विथ एस. या कवितेमध्ये एस वरून सुरू होणारे जेवढे शब्द आहेत ते शोधून आपल्याला इथे लिहायचे आहेत. आपण लिहिलेले आहेत, पाहूया. स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड्स, सी, सून, स्टार्स, स्टार्टेड आणि सन हे शब्द एस वरून सुरू होतात, ते आपण इथे लिहिलेले आहेत. यानंतर क्वेश्चन 2 आहे, 3 पेअर्स ऑफ अपोजिट. आपल्याला 3 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहायच्या आहेत. तर कवितेमध्ये आलेल्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत इन, आउट, विदिन, विदाउट, स्लीप, वेक. याचे अर्थही लक्षात घ्या. इन, आउट म्हणजेच आत आणि त्याच्या विरुद्धार्थी बाहेर. विदिन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये आणि विदाउट म्हणजे त्या गोष्टीच्या बाहेर किंवा त्या गोष्टीच्या शिवाय. स्लीप म्हणजे झोपणे आणि वेक म्हणजे जागे होणे. अशा अर्थाने विरुद्धार्थी शब्दांच्या 3 जोड्या आपण इथे शोधून लिहिलेल्या आहेत. पुढे वर्ड्स दॅट हॅव अ लेटर एल. असे शब्द की ज्यांच्यामध्ये एल हे अक्षर आलेलं आहे. तर असे शब्द आहेत स्लेप्ट, शेल, स्लीप, लिटिल, लेडीज, सिल्वर, टेल आणि एलॉफ. यानंतर 4th क्वेश्चन आहे, 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. आपण आकाशात पाहतो किंवा पाहू शकतो अशा 4 वस्तूंची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत. तर पहिला आहे द मून, द स्टार्स, द लिनेट, द सन. ह्या 4 वस्तू आपण आकाशात पाहू शकतो, त्यांची आपण इथे नावे लिहिलेली आहेत. यानंतर क्वेश्चन 4 आहे, मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मिनी आणि विनी शिंपल्यामध्ये निवांत झोपलेले आहेत या कवितेमध्ये. तर या शिंपल्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठे सुरक्षितपणे त्या झोपू शकतात अशा काही जागा आपल्याला इथे सांगायच्या आहेत. तर आपण 3 जागा इथे दिलेल्या आहेत. पहिला आहे देअर मदर्स लॅप, त्यांच्या आईच्या कुशीमध्ये. दुसरा आहे होम, घरामध्ये. आणि तिसरा आहे क्रेडल म्हणजे एखाद्या पाळण्यामध्ये सुद्धा त्या अतिशय सुरक्षित आणि छानपणे झोपू शकतात. तर अशा 3 जागा आपण इथे दिलेल्या आहेत. पुढे क्वेश्चन 5 आहे, फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आता आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कवितेतून 2-2 ओळी आपल्याला शोधून इथे लिहायच्या आहेत. पहिल्यांदा लिहायच्या आहेत 2 स्टेटमेंट्स म्हणजे 2 विधानं. तर अँड दे स्लेप्ट वेल, द सन इज अलॉफ्ट. ही 2 विधानं आपण इथून शोधून लिहिलेली आहेत कवितेमधून. पुढे 2 क्वेश्चन्स, कवितेत असलेले 2 प्रश्न लिहायचे आहेत. कवितेत 2 प्रश्न आलेले आपण लिहिलेले आहेत. व्हॉट आर द ड्रीमिंग फॉर, हू कॅन टेल. अशा प्रकारे 2 लिहिलेले आहेत. यानंतर 2 कमांड्स आहेत, 2 आज्ञा लिहायच्या आहेत. स्लीप लिटिल लेडीज ही एक आहे आणि वेक नॉट सून ही दुसरी आहे. अशा प्रकारे ह्या 2 आज्ञा आहेत. पुढे
ओरल वर्क आहे क्वेश्चन नंबर 6. लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य दिलेली आहेत आणि ती अधिकाधिक वेगाने वाचायला सांगितलेली आहेत. या वाक्यांमध्ये एक ठराविक ध्वनी वारंवार येत आहे, त्यामुळे जेव्हा आपण वेगाने वाचतो तेव्हा आपली चूक होते. तर अशा अर्थाची अशी एक गमतीदार वाक्य आपल्याला इथे दिलेली आहे. पहिलं वाक्य आहे शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोअर. ती समुद्रकिनारी शिंपले विकते, अशा अर्थाचे वाक्य आहे. या ठिकाणी स हा ध्वनी वारंवार आल्यामुळे वेगाने बोलताना आपला गोंधळ होतो. यानंतर पुढचं वाक्य दिलेले आहे स्वॅन स्वॅम ओव्हर द सी, स्विम स्वॅन स्विम, स्वॅम बॅक अगेन, वेल स्वम स्वॅन. या ठिकाणी एक हंस पक्षी आहे आणि तो समुद्रावर पोहतो आहे, त्याच्याविषयीचं हे वाक्य आहे. आणि हे वेगाने वाचताना नक्कीच आपला गोंधळ होतो, कारण स हा ध्वनी वारंवार आलेला आहे. तर अशी 2 गमतीदार वाक्य आपल्याला एकच ध्वनी रिपीट करणारी इथे दिलेली आहेत आणि ती वेगाने वाचताना आपला गोंधळ उडतो. तर ही नक्कीच वेगाने वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढील प्रश्न पाहूया. पुढे लर्निंग अबाउट लँग्वेज, भाषेविषयीचा इथे काही अभ्यास करायचा आहे आपल्याला आहे. त्याच्यामध्ये प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. खालील ज्या फ्रेजेस आहेत त्या वाचायच्यात आणि आपल्याला त्याचं भाषांतर करायचं आहे. पहिली फ्रेज आहे इन द शेल म्हणजे शिंपल्यामध्ये. इथे इन हा आतमध्ये अशा अर्थाने आलेला आहे, त्यामुळे इन द शेल म्हणजे शिंपल्यामध्ये. ऑफ द सी समुद्राचा, इथे ऑफ म्हणजे चा. टू द मून चंद्राकडे. इन टू द शेल शिंपल्याच्या आतमध्ये. आउट ऑफ द क्रॉफ्ट छोट्याशा शेतमळ्याच्या बाहेर. अशा पद्धतीने प्रत्येक शब्दसमूहाच्या सुरुवातीला शब्दयोगी अव्यय आलेला आहे. एखाद्या शब्दाचं ठिकाण, वेळ किंवा स्थान शब्दयोगी अव्ययामुळे आपल्याला कळतं. जसं इन द शेल म्हणजे शिंपल्याच्या मध्ये, ऑफ द सी म्हणजे समुद्राचा. अशा पद्धतीने दिलेलं जे नाऊन आहे, जे नाम आहे, त्याच्याविषयीचं ठिकाण, स्थळ, दिशा यांचं ज्ञान आपल्याला शब्दयोगी अव्ययांमुळे होत असतं. या ठिकाणी शब्दसमूहातील पहिले अधोरेखित शब्द आपण जर लक्षात घेतले तर नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेले ठिकाण, दिशा, वेळ इत्यादी दाखवणारे हे शब्द असतात आणि त्यांना आपण इंग्रजीमध्ये प्रेपोजिशन्स आणि मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. पुढील प्रेपोजिशन्स वापरून प्रत्येकी 2 शब्दसमूह लिहा. तुम्ही लिहिलेल्या शब्दसमूहांचे मराठीत भाषांतर करा. आपल्याला इथे प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय दिलेला आहे, ते आपल्याला 2 शब्दसमूहांमध्ये वापरायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे आपल्याला इन. आपल्याला ठाऊक आहे इन म्हणजे आत, तेव्हा आपण त्याच्यापासून 2 शब्दसमूह बनवूया. इन द फील्ड म्हणजे शेतात. इन माय बॅग म्हणजे माझ्या थैलीत किंवा माझ्या पिशवीत. ऑन आहे. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. पुढे आहे ऑन द रूफ म्हणजे छतावर किंवा छपरावर. पुढे आहे ॲट द स्कूल म्हणजे शाळेत. ॲट 5 o'clock म्हणजे 5 वाजता. त्यानंतर आहे ऑफ द ब्रँच म्हणजे फांदीचा. ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचा. पुढे आहे फ्रॉम माय हाऊस म्हणजे माझ्या घरापासून. फ्रॉम अ बुक म्हणजे पुस्तकातून. पुढे आहे टू द शॉप म्हणजे दुकानाकडे. टू हर हाऊस म्हणजे तिच्या घराकडे. इन टू द जंगल जंगलामध्ये. इन टू द वेल विहिरीच्या आतमध्ये. आउट ऑफ द क्लास वर्गाच्या बाहेर. आउट ऑफ वॉटर पाण्याच्या बाहेर. अशा पद्धतीने वेगवेगळी शब्दयोगी अव्यय आपण शब्दसमूहांमध्ये वापरलेली आहेत आणि त्यांचा वापर कसा होतो आणि प्रत्येक शब्दसमूहाचा अर्थ काय होतो याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. इथे आपले पॉइंटर्स पूर्ण झालेले आहेत. पाठाखालील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि यातील काही उदाहरणं आणखी वेगवेगळे उत्तरं देऊन तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात याचं लेखन करा. धन्यवाद.